आजचा प्रूफ आला असेल तर प्रूफ कसं म्हटलं की कमेंट कसा मित्रांनो तर जर न वेळ घालता आजच्या व्हिडिओला चालू करणार मित्रांनो पाहू शकता जे आपलं ऑल ॲडमिशन आहे ऑल ॲडमिशन ओपन केल्यानं मित्रांनो तुम्हाला काय करायचं प्रोजेक्टवर टच करायचं प्रोजेक्टवर टच केल्यानं मित्रांनो मला वरच्या साईडनं 2 बीटमार्क आणि शिकपिक भेटून जाणार प्रीसेट ते इम्पोर्ट करायचे पहिले पाहू शकता आपले जे बीटमार्क आहे ते बीटमार्क ओपन केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस पाहायला मिळतील पाहू शकता। आणि नेक्स्ट तुम्हाला शेक इफेक्ट आहे म्हणजे थोडेसे नाव चेंज करण्यात आले वरतं जे पहिले बीटमार्क पाहिजे होतं तर मी थोडंसं हे केलं तर हे बीटमार्क आणि आपलं हे शेक इफेक्ट आहे म्हणून असं नाव दिलं आहे मी तर सॉरी थोडंसं चुकीनं होत असते कधी कधी। तर एवढं झाल्यानंतर आपलं जे शेक इफेक्ट आहे हा ओपन करायचा आहे आणि जी बीटमार्क आहे ते पाहून घ्यायचं परफेक्ट सॉन्ग आहे का नाही आहे पाहू शकता मित्रांनो। प्रोजेक्ट हे बीटमार्क ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे पहिले तुम्हाला एक 2 लेयर दिलं शेक इफेक्टमध्ये ते 2 लेयर कॉपी करायचे नाही हे लेयर कॉपी केल्यानंतर मित्रांनो कॉपी केल्यानंतर बॅक घ्यायचं आणि बीटमार्कमध्ये जायचं बीटमार्कमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तर लेयर प्रीसेट म्हणजे प्रीसेट करून घ्यायचे आहे म्हणजे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे इथून जे लेयर आहे दोन्ही म्हणजे तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणजे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे ह्याच्यात पण दिला आहे मी ट्रेनिंगवरती पण दिला आहे मटेरियलमध्ये आणि ह्याच्यात पण दिला आहे एकदम म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला आता माहीत कसं पडणार तर काय करायचं टच करायचं मित्रांनो लेयरला टच केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं कलर अँड फिलमध्ये गेली स्टार्टचं बटन दाबून द्यायचं स्टार्टचं बटन दाबल्यानंतर आपला जो व्हिडिओ दिसून जाणार तुम्हाला व्हिडिओ दिसल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं नेक्स्ट तुम्हाला जो सेकंड लेअर पण तुम्हाला कलर अँड फिलमध्ये गेली जाऊन स्टार्टचं बटन दाबून द्यायचं स्टार्टचं बटन दाबलं इझिलीपणे आपला व्हिडिओ कंप्लीट होऊन जातो। कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथून तुम्हाला एक लेअर लावायची म्हणजे प्लसचा आयकॉन दाबून रेक्टँगल घ्यायचा रेक्टँगल इथं स्केच टू कंपोजिशन एरिया घ्यायचा याला व्हाईट कलर द्यायचा व्हाईट कलर दिल्यानंतर बाकीचा जो एंडिंग पार्ट कट करून टाकायचा जिथपर्यंत लेअर दिली तिथपर्यंत पाहू शकता। एवढं थोडं झूम करतं झूम केल्यानंतर मित्रांनो असा व्हिडिओ आहे ते व्हिडिओ काय करायचं तुम्हाला एक प्लसचा आयकॉन डबल एक लेअर घ्यायची तुम्हाला रेक्टँगल करून ह्याला ब्लॅक कलर द्यायचा ब्लॅक कलर दिल्यानंतर मित्रांनो पाहू शकता ब्लॅक कलर दिला आहे। आता तुम्हाला इफेक्टवर जायचं इथं ॲड इफेक्ट करायचा इथून तुम्हाला ऑपेसिटी विबिलिटी म्हणून घ्यायचं आणि तुम्हाला पहिला ऑप्शन ब्लिंक म्हणून भेटून जाईल त्याचा जो रेशो आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे ते फुल करून घ्यायची खालचं बटन दाबायचं डबल ॲड इफेक्ट करायचा आणि डबल त्याच्याच ऑपेसिटी आणि विबिलिटीमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला फ्लिकर म्हणून दिसणार फ्लिकरचं ऑप्शन दाबून द्यायचं त्याला आपण फ्रिक्वेन्सी एकदम फुल करून घ्या डबल खाली घ्या डबल ॲड इफेक्ट करा आणि डबल ऑपेसिटीमध्ये गेल्यानंतर प्लस ऑपेसिटी म्हणून आहे त्याला टच करा टच केल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी फुल करून घ्या। एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं हे जे लेअर आहे ती लेअर तुम्हाला शेवटपर्यंत ओढून घ्यायची शेवटपर्यंत ओढल्यानंतर तुमचा व्हिडिओ कंप्लीट होऊन जातो कंप्लीट झाल्यानंतर आपला जो पण व्हिडिओ आहे तो एकदम पाहून घ्यायचा बरोबर झाला आहे की नाही। आता मी पाहून घेतो एक वेळ सॉन्ग बंद करतो मी तेवढं एंडिंग झालं आहे एंडिंग झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथून बॅक घ्यायचं आणि इथून आपलं इफेक्टमध्ये तुम्हाला एक लेअर दिली असेल ते पाहून घ्यायचं ही लेअर करून घ्यायची कॉपी करून घ्यायची कॉपी केल्यानंतर आपल्या लोगोची लेअर आहे ती बीटमार्कमध्ये प्रीसेट करून घ्यायची बीटमार्कमध्ये प्रीसेट केल्यानंतर मित्रांनो असं होऊन जाणार ते लेअर बरोबर परफेक्ट लागले लेअर लागल्यानंतर ना जो आपला एंडिंग पार्ट आहे कट करून टाकायचा होऊ शकतं कट केल्यानंतर मित्रांनो तर सेटिंगच्या बाजूला शेअरचा आयकॉन दिसून देईल शेअरचा आयकॉन दाबून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ एवढंच होता बद्दल नक्की कमेंट्समध्ये टाटा बाय अँड टेक केअर।